सव्वा कप हरभरा डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. 3 तास भिजू घालायची. 3 तासानंतर डाळ छान भिजली आहे. आता चाळणीवर निथळून घ्यायची. पाणी न घालता मिक्सरमध्ये छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये अर्धा कप तूप घालायचं. तयार केलेले पेस्टचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. कुरकुरीत सोनेरी रंगावर दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर याचे तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. इथे आपला चुरमा तयार आहे. उरलेल्या तुपामध्ये सुकामेवा तळून घ्यायचा. सुकामेवा तळत आला का लगेच चुरमा घालायचा. 1 ते 2 मिनिट परतून बाजूला ठेवून द्यायचा. पाऊण कप साखर, पाव कप पाणी घालून याचा आपल्याला 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. लगेच यामध्ये चुरमा घालायचा. छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. 5 मिनिट झाकण ठेवायचं. विलायची पावडर घालून एकत्र करून घ्यायचं आहे आणि लगेच याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. इथे आपले रवाळ, दाणेदार आणि तितकेच रसरशीत लाडू तयार आहेत.